हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। शारदीय नवरात्र उत्सवासाठी अगदी काही मोजकेच दिवस राहिलेले आहेत। येत्या 15 ऑक्टोबरला आपले नवरात्र हे बसत आहे। शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे आणि यंदा रविवारी 15 तारखेला आपण घटस्थापना करणार आहोत। तर या बाबतीतले बरेचसे प्रश्न मला तुम्ही कमेंट्समध्ये विचारले। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास कसा करायचा। नवरात्रीमध्ये उपवास तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीनं करू शकता, उपवास कुणी करावा, गर्भवती महिलांनी किंवा विधवा महिलांनी, अर्थातच ज्यांचे पती हयात नाही आहेत। विधवा हा शब्द बोलण्याला सुद्धा थोडासा जड वाटतो, पण सगळ्यांना समजण्यासाठी आणि इन डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी मला हा शब्द उच्चारायला लागतो, यासाठी खूप वाईट वाटतं। तर विधवा आणि गर्भवती महिलांनी काय सेवा करायची, काय त्यांनी उपवास केला तर चालतो का, किंवा घरामध्ये नवरात्री चालू असताना डिलेवरी झाली किंवा विटाळ आला, सुतक आलं तर काय करावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये देण्याचा प्रयत्न करते, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे। तर उपवास कोणी करावा, ज्याची मनापासून श्रद्धा आहे त्यानं उपवास करावा। उपवास स्त्री, पुरुष, तरुण किंवा वयस्कर व्यक्ती ज्यांना झेपतोय त्यांनी करावा। विधवा म्हणणं सुद्धा खूप चुकीचं आहे, कारण कुठलीही बाई ही, कुठलीही महिला ही आपल्या हातानं वैधव्य ओढून घेत नाही। ती महिला, ती मुलगी, ती स्त्री ही जन्मापासून मरेपर्यंत सवाष्णच असते, त्यामुळे तिला कुठले अधिकार नाही आहेत असं कोणीसुद्धा बोलता कामा नये। कारण नवरा होण्याच्या अगोदर, म्हणजे नवरा आपल्याला मिळण्याच्या अगोदरसुद्धा लहानपणापासून स्त्री कुंकू लावते, हातामध्ये बांगडी घालते, सगळा साजशृंगार करते। मग नवरा हयात नसताना तिनं ह्या सगळ्या गोष्टी का सोडून द्यायच्या आणि तिनं देवांची सेवा तर का नाही करावी। आता बऱ्याचशा ठिकाणी विधवांना जास्त देवाधर्माच्या कार्यामध्ये पुढं आणून देत नाहीत किंवा त्यांच्या हातनं कुठली पूजा शुभकार्य केले जात नाही, अत्यंत चुकीची गोष्ट आहे। त्यांना सुद्धा तुम्ही सन्मान द्या, कारण त्यांनी त्या गोष्टी त्यांनी त्या गोष्टी या स्वतःहून केलेल्या नसतात किंवा त्यांना वाटत नसतं की आपल्या पतीचं निधन व्हावं। हे सगळं जे आहे ते सगळं विधिलिखित आहे, जे होणार आहे ते होतच असतं। आणि इथं पृथ्वीवर जे लोक जन्म घेतात त्यांचा मृत्यू हा कधी ना कधी होत असतो। एखाद्याच्या मृत्यूचं पातक किंवा एखाद्याच्या मृत्यूचं कारण आपण दुसऱ्यावर त्याचा दोष हा देऊ शकत नाही। त्यामुळे सगळ्यांनी देवीची भक्ती किंवा कुठल्याही कामं करायला काहीच हरकत नाही, तर ते सुद्धा उपवास करू शकतात। उपवास कोणत्या कोणत्या पद्धतीनं करायचा, जसं आपल्या शरीराला झेपल त्या पद्धतीनं उपवास करायचा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराला त्रास देऊन, आपल्या शरीराला यातना देऊन उपवास करायचा नाही आहे। काही ठिकाणी उपवास केल्यानंतर जे लोक उपवास करतात त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागतं, त्यांना सलाईन लावावी लागते, इतका कडक उपवास ते करतात आणि त्याचा त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो। तर देवीला सुद्धा हे मान्य नाही, कारण तुम्ही जितका भक्तिभावाने उपवास कराल तितका तो देवांपर्यंत पोचतो। त्यामुळं अगदी तुम्ही फराळाचं, खरं तर नवरात्रीचा उपवास हा 9 दिवस फराळ करूनच खातात, म्हणजेच उपवासाला जे पदार्थ चालतात तेच खाल्ले जातात। भाजी चपाती किंवा पोळी भाजी भाकरी भात वरण ह्या गोष्टी वर्ज्य केल्या जातात, पण ज्यांना जमत नाही त्यांनी एक टाईम जेवण करून सुद्धा उपवास करू शकतात। नुसता कडक फलाहार करणं सुद्धा लोक आवर्जून असा उपवास करतात, फक्त फळच 9 दिवसामध्ये खातात। त्यानं तब्येतीची तुम्हाला जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागेल, कारण हे शरीरासाठी योग्य नाही आहे। शरीराला आपल्या सगळ्या अन्नपदार्थांची गरज असते। काही लोक तर बिना अन्न पाणीसुद्धा न गिळता, थुंकीसुद्धा स्वतःची न गिळता 3-3, 4-4 दिवस उपवाशी राहतात। त्यांना अक्षरशः चक्कर येते, पण देवाच्या नावाखाली ते उपवास करतात की आमच्या घरामध्ये ही प्रथा आहे। तर प्रत्येक घराची, प्रत्येक कुळाची, प्रत्येक गावाची, प्रत्येक समाजाची पद्धत कुठल्याही गोष्टी करण्याची वेगळी असते। जसं की लग्न करण्याची पद्धत वेगळी, डोहाळ जेवणाची करण्याची पद्धत वेगळी, बारसं, उपवास, देव कसे बसवायचे, प्रत्येक गोष्टीची पद्धत वेगळी, ज्यानं त्यानं आपापल्या पद्धतीनं पूजा किंवा उपवास करावेत। शक्यतो
खाऊन पिऊन उपवास करावे. जरी उपवासाचे पदार्थ खात असलो तरी दूध, फळं जे काही उपवासाला चालतात, रताळी, बटाटा, साबुदाणा, भगर हे योग्य प्रमाणात तुम्ही खायचे. अगदीच उपवासाचे सगळे पदार्थ चालतात म्हणून तेच भरमसाठ खाल्ले तर त्याच्यासुद्धा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. तर उपवास हे कोणीही करू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे पती हयात नाहीत त्यांना सुद्धा कुठलीही सेवा करण्याला काहीच अडचण नाही आहे. तसं तुम्ही मनात सुद्धा आणू नका. त्या तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. अगदी आई भगवतीची सेवा सुद्धा करू शकता. ज्यावेळेस आपण घरामध्ये घट बसवतो, आपल्या घरामध्ये घटस्थापना होते, तेव्हा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने आई जगदंबेचा वास असतो. त्यामुळं आई जगदंबा ही अख्ख्या पूर्ण पृथ्वी तलावरच्या मानवजातीची आई आहे. तर तिची सेवा तिची लेकरं का करू शकत नाहीत? तर सेवा करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यामुळे तुम्ही सेवा अर्थात करू शकता. पुढचा प्रश्न असा की घरामध्ये सुतक आलं तर काय करायचं? आता समजा नवरात्र असेल आणि त्यामध्ये तुम्हाला सुतक आलं तर दुसऱ्यांच्या हातून घरातला घट उचलून तुम्ही मंदिरामध्ये नेऊन सुद्धा ठेवू शकता. मंदिरामध्ये त्याची सेवा ही केली जाते. आणि त्यानंतर तुम्ही असंही करू शकता की दुसऱ्यांच्या हातून घटाला पाणी वगैरे घालू शकता, पण ते तितकंसं जमत नाही कारण अखंड ज्योत वगैरे तेवढ ठेवावी लागते. आणि मयत घरामध्ये शक्यतो ज्यांचा उपवास आहे ते लोक येण्यासाठी काचरतात. त्यामुळं अगदी आपले बाहेरचे जे पाहुणे आलेले असतात त्यांच्या हातून घरातला घट उचलायचा आणि तो देवीच्या कुठल्याही मंदिरात नेऊन तिथं त्यांच्या हातून ठेवायचा. तर तिथं तिची सेवा होऊ शकते. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. डिलेवरी झाली तर काय करायचं? तर डिलेवरी होणं हे आपल्या हातात नाही आहे, कारण ही नैसर्गिक क्रिया आहे. डिलेवरी म्हणा किंवा विटाळ, सुतक ह्यावर आपल्या मानवजातीचा काही एक अधिकार नाही आहे. ह्या गोष्टी कधी होतील कधी घडतील हे सांगता येत नाही. डिलेवरी जर का झाली तर फक्त ज्या घरामध्ये घटस्थापना किंवा देव बसवलेला आहे त्या घरामध्ये डिलेवरी झालेल्या व्यक्तीनं येऊ नये, म्हणजे त्या महिलेनं येऊ नये. आणि तिच्याशी संबंधित ज्या तिची सेवा जे करणार आहे त्यांनी आधी देवाचं करावं आणि लवकर उठून देवाचं सगळं पूजा अर्चा, नैवेद्य किंवा अखंड दिव्याची ज्योत वगैरे लावणं ते करावं. नंतर त्या महिलेकडे जाऊन बाळाची व तिची काळजी घ्यावी. फक्त शिवता जास्त होता कामा नये. तिला फक्त देवघरापासून थोडंसं लांब ठेवलं तरीसुद्धा काहीही हरकत नाही, कारण आपली जगदंबासुद्धा आपली आईच आहे. त्यामुळं ती काही म्हणणार नाही की डिलेवरी झाली म्हणून मला विटाळ आला किंवा काय. बरं, आता नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर का पाळी आली, मासिक विटाळ आला तर काय करायचं? आता ही सुद्धा गोष्ट ही कुणाच्याही हातात नाही. नैसर्गिक निसर्गचक्र आहे. बऱ्याचशा महिला पाळी पुढं ढकलण्याच्या किंवा पाळी लवकर येण्याच्या गोळ्या खातात. त्यामुळं सगळं निसर्गाचं चक्र जे आहे ते बिघडतं. ह्यातून पुढं गर्भाशयाच्या कॅन्सर किंवा अन्य काही इतर गोष्टीसुद्धा धोकादायक होण्याच्या भरपूर शक्यता असतात. त्यामुळं जे होईल ते आपल्या हातात नाही आहे. कुणाच्या ना कुणाच्या हातून सेवा ही घडतच असते. आई जगदंबा ते करून घेते आणि देवाचं काही करायला कुणी नाही म्हणत नाही. जर का तुमच्या घरामध्ये विटाळ आला तर तुम्ही दुसऱ्यांकडून देवाच्या घटाला रोज पाणी घालू शकता. किंवा घरामध्ये एकच स्त्री आहे आणि तिला जर का विटाळ आला तर तुम्ही घरामधले जो पुरुष आहे, लहान मुलांच्या हातून सुद्धा घट तुम्ही सांगून लांबून उभारून घालून घेऊ शकता. आणि जर का मनात शंकाच असेल तर तुम्ही घट न घालता 9 दिवस अखंड दिवासुद्धा आपल्या देवाच्या देवघरामध्ये लावू शकता. वेगवेगळ्या पद्धतीनं नवरात्रीची सेवा केली जाते. ज्या घरामध्ये घट बसत नाही त्या घरामध्ये हेच नियम पाळून अखंड ज्योतसुद्धा तेवत ठेवली जाते. घरामध्ये अखंड दिवा जर का जळत असेल तर त्या घरावर अनिष्ट येत नाही आणि माता जगदंबेची कृपा त्या घरावर होते असं म्हटलं जातं. बऱ्याचशा पद्धती, बरेचसे रीतिरिवाज, बऱ्याचशा प्रथा, बरेचसे कुळाचार वेगवेगळे प्रत्येकाचे असू शकतात. मी इथं सांगितलेली माहिती ही तुम्हाला सूट कदाचित होणार नाही, कारण तुमच्या घरातले नियम वेगळे असतील. तर प्रत्येकानं आपापल्या घरातले जे काही नियम असतील, जे काही धर्म असतील आपल्या समाजाचे किंवा कुळाचार ते पाळावेत. मी शक्यतो जे ऑल ओव्हर नियम जे शक्यतो आपण इन जनरल पाळतोच ते अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, कमेंट्स करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.